सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। प्रेक्षकांनो नमस्कार, मी मानसी। पाहूयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून आदरांजली अर्पण केली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे। समाज कल्याण आणि महाराष्ट्राच्या विकासाप्रती असलेल्या बाळासाहेबांच्या वचनबद्धतेबद्दल त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि त्यांचे स्मरण केले जाते। बाळासाहेबांनी आपल्या मूळ विचारांबद्दल कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही आणि भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांचे मोलाचे योगदान असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। दरम्यान मुंबईसह राज्यभरात आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे। जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात बुधवारी सायंकाळी परधाडे रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या भयंकर अपघातात 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 प्रवासी जखमी झाले आहेत। पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरली आणि जीवाच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या। मात्र त्याच वेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसच्या धडकेत प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले आणि अनेक जण जखमी झाले आहेत। अपघाताची माहिती मिळाल्यानंतर मृत आणि जखमी प्रवाशांचे नातेवाईक मुंबईहून जळगावला पोहोचले आहेत। यात अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। महायुती सरकारने 1 रुपयात पीक विमा देण्याची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही। सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, त्याची मदत देण्यात आलेली नाही। मागील 1 वर्षात जिल्ह्यात 342 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता मनीष जाधव यांनी दिली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 99व्या जयंतीनिमित्त आज गुरुवारी उद्धव सेना आणि शिंदे सेनेचे 2 स्वतंत्र अभिवादन मेळावे होणार आहे। या मेळाव्यातून दोन्ही सेना शक्ती प्रदर्शन करणार आहे। अंधेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट कॉम्प्लेक्स येथे सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या उद्धव सेनेच्या महामेळाव्याला उद्धव ठाकरे तर शिंदे सेनेच्या बीकेसीतील मेळाव्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार आहेत। विधानसभा निवडणुकीनंतरचे दोन्ही सेनेचे हे पहिलेच मेळावे आहेत, त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे। शिवसैनिक व वॉकिंग ग्रुप सांस्कृतिक मंडळाच्या वतीने हा जयंती उत्सव साजरा करण्यात आला। त्याचबरोबर सुभाषचंद्र बोस यांना देखील त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले। यावेळी बाळासाहेबांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। केंद्रातील भाजप सरकारने मुलगी वाचवाऐवजी गुन्हेगार वाचवा हे धोरण का राबवले असा सवाल करत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केले। मुलगी वाचवा मुलगी शिकवा या योजनेला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून उत्सव साजरा केला जात असतानाच खरगे यांनी बुधवारी भाजपला लक्ष्य केले। या योजनेच्या निधीतला 80% पैसा हा जाहिरातींवर खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय। केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी कृषी आणि आरोग्य क्षेत्राशी निगडित मोठे निर्णय मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आले आहेत। बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत कच्च्या तागाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यासोबतच नॅशनल हेल्थ मिशनला पुढील 5 वर्ष सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या बैठकीनंतर मंत्री पियुष गोयल यांनी मंत्रिमंडळाच्या निर्णयांची माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। बुलढाणा येथील उपवन संरक्षक यांच्या कार्यालयाच्या परिसरात राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे।
राष्ट्रध्वज अवमान कायदा 1971 नुसार कलम 2 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ॲडव्होकेट सतीश रोठे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे। वन विभागाने तातडीने दखल घेत एका वन अधिकाऱ्याकडे तपास दिला असून दोषींवर कारवाई करण्याची प्रक्रिया उपवन प्रादेशिक अधिकारी यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीत रिपाईने महायुतीला प्रचंड मदत केली आहे, त्यामुळेच महायुतीला बहुमत मिळाले आहे। मात्र रिपाईवर अन्यायच केला जात आहे, त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत मानाचे स्थान न दिल्यास एकूण जागांपैकी 10% जागा स्वबळावर लढणार आणि महायुतीला धडा शिकवणार असा इशारा रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुरेश बारशिंगे यांनी दिला आहे। ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात बुधवारी रिपाईंच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते। कल्याण डोंबिवलीत नशेखोरांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे। 20 दिवसात अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 13 आरोपींना अटक करण्यात आली असून 8 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत। कल्याण डीपीसी स्क्वॉडने एमडी ड्रग्स आणि गांजा तसेच कोडीनयुक्त बाटल्या मिळवून 3,60,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। नशा करणाऱ्या तरुणांकरिता जनजागृतीचे कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केले जात आहे। सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।